नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, पावसाळा म्हटलं की बाहेर जरी प्रसन्न वातावरण असलं तरी घरामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त लक्ष ठेवावं लागतं, ते म्हणजे घर आणि किचन आपलं स्वच्छ ठेवण्याकडे. कारण पावसाळ्याच्या या सीझनमध्ये कितीही स्वच्छता ठेवा तरी घरामध्ये माशा, मच्छर, चिलटं वगैरे होणं, झुरळ वगैरे होणं यांचं प्रमाण नेहमी जास्तच या पावसाळ्यामध्ये आपल्याला दिसतं. आणि म्हणूनच या पावसाळ्यामध्ये फक्त रोजची स्वच्छताच नाही, तर काही खास उपाय सुद्धा आपल्याला घरामध्ये करायला हवेत, ज्यामुळे आपल्या घरामध्ये पावसाळ्यात येणारे चिलटं, माशा, मच्छर किंवा कुबट वास सुद्धा येणार नाही. या सगळ्यांवरती एकमेव सोल्युशन म्हणजे अगदी इफेक्टिव्ह असा होममेड स्प्रे आपल्याला स्पेशली या पावसाळ्यासाठी घरामध्ये बनवून ठेवायचा आहे. पहा, या स्प्रेसाठी आपण इथे एक रिकामी बॉटल घेतलेली आहे. सगळ्यात आधी या रिकाम्या बॉटलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे 750 ml पाणी. आता हे साधंच टॅप वॉटर आहे. 750 ml पाणी घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप सफेद व्हिनेगर, म्हणजे चायनीज रेसिपीजमध्ये जे व्हिनेगर आपण वापरतो तेच अर्धा कप व्हिनेगर यामध्ये मिक्स करायचं आहे. यासोबतच यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे कुठलंही डिसइन्फेक्टंट लिक्विड म्हणजे डेटॉल, जे सगळ्यांच्याच घरी असतं. हे अर्धा चमचा डेटॉल आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये काही ड्रॉप्स मिक्स करायचे आहेत निलगिरीच्या तेलाचे. अगदी सहज कुठल्याही केमिस्ट शॉपमध्ये तुम्हाला हे तेल मिळेल. निलगिरीचं तेल नाही मिळालं तर लवंगाचं तेल सुद्धा काही ड्रॉप तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता. हा स्प्रे बनवण्यासाठी जे काही पदार्थ मी इथे दाखवलेले आहेत ते जर तुम्हाला सहज ऑफलाईन नाही मिळाले तर यांची ऑनलाईन परचेस लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन हे सगळे पदार्थ तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता. आणि त्यापेक्षाही अगदी सरळ, साधा, सहज घरामध्ये करण्यासारखा उपाय म्हणजे जर तुम्हाला निलगिरीचं तेल किंवा लवंगाचं तेल जर कुठे मिळालं नाही, तर सरळ सगळ्यांच्या घरामध्ये तुळशीचं रोप हे असतंच. तर तुळशीचे काही पानं आपल्याला घ्यायची किंवा घरामध्ये लवंग असतात, तर थोड्याशा लवंगा घ्यायच्या आहेत आणि थोड्या पाण्यामध्ये लवंग, तुळशीची पानं आपल्याला 5 मिनिटात चांगली उकळून घ्यायची आहे आणि हेच उकळलेलं पाणी या स्प्रेसाठी इथे तुम्ही वापरू शकता. तर पहा, असा हा स्प्रे आपला तयार झालाय. व्यवस्थित हा चांगला मिक्स करायचा आहे आणि हा पावसाळ्यामध्ये घरामध्ये वापरायचा कसा आणि कुठे ते पाहूया. तर पहा, आपला रोजचा दुपारचा किंवा संध्याकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर किचन आपलं स्वच्छ पुसून आपल्याला घ्यायचं आहे आणि यानंतर जर किचन ओट्यावरती किंवा कुठे अशा काही वस्तू ठेवलेल्या असतील तर त्यावरती एखादा स्वच्छ असा नॅपकिन आपल्याला पसरून ठेवायचा आहे आणि यानंतर हा जो स्प्रे आपण तयार केलेला आहे, हा स्प्रे आपल्या किचन ओट्यावरती, म्हणजे जिथे गॅस आहे, गॅसची मागची भिंत, गॅसच्या आसपासची जेवढा काही एरिया आहे, हा एरिया स्वच्छ कोरडा केल्यानंतर हा स्प्रे 2 ते 3 स्प्रे याचे आपल्याला किचनमध्ये असे स्प्रे करायचे आहेत. फक्त किचन काउंटरवरतीच नाही, तर भांडे घासून झाल्यानंतर आपल्या किचनचं जे सिंक आहे, त्या सिंकमध्ये सुद्धा हा स्प्रे करायचा आहे. किचनच्या सिंकचा खालचा जो एरिया असतो, जिथे ड्रेन पाईप वगैरे असतो, तिथे सुद्धा काही स्प्रे आपल्याला याचे करायचे आहेत. तुमचा जर गार्डन असेल, गॅलरीमध्ये वगैरे झाडं लावलेली असतील, तर झाडांच्या आसपास सुद्धा आपल्याला हा स्प्रे 4 ते 5 याचे स्प्रे करायचे आहेत. अगदी खूप ओलसर घरामध्ये करायचं नाही. अगदी हलका असा स्प्रे आपल्याला करायचा आहे. यामध्ये जे काही पदार्थ आपण वापरलेले आहेत, त्याच्या तीव्र वासामुळे तुम्ही पाहाल, आपल्या घरामध्ये माशा, मच्छर, चिलटं वगैरे होत नाहीत. या स्प्रेसोबतच काही महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एक म्हणजे भांडे घासून झाल्यानंतर फक्त भांडेच नाही, तर हे किचनचं जे सिंक आहे, जिथे आपण भांडे घासतो, तो एरिया सुद्धा स्वच्छ घासून कोरडा करून ठेवायचा आहे. म्हणजे किचन सिंक असेल, वायपर असेल किंवा भांडे घासण्यासाठी वापरण्यात येणारं स्क्रबर असेल, हे सुद्धा स्वच्छ करून आपल्याला कोरडं करण्यासाठी ठेवायचं आहे. कारण यामधून सुद्धा एक प्रकारचा कुबट वास, दुर्गंधी येत असते. त्यामुळे या गोष्टींकडे सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. स्क्रबर स्वच्छ धुवून आपल्याला असा वाळत तो ठेवायचा आहे. पहा, यासोबतच आपल्या बाथरूममध्ये, किचन सिंकमध्ये जी ड्रेन पाईप असते, जाळी वगैरे असते, त्यामधून सुद्धा बऱ्याच वेळ झुरळ, माशा, चिलटं वगैरे येत असतात, दुर्गंधी येत असते. त्यामुळे घरातली कामं झाली, की रात्री झोपताना किंवा दुपारच्या वेळेस आपल्याला थोडंसं फिनाईल घ्यायचं आहे. जे आपण रोजच्या फरशी पुसण्यासाठी वापरतो, ते फिनाईल थोडंसं घ्यायचं आहे आणि जिथे-जिथे अशा जाळ्या आहेत, म्हणजे ड्रेनचे पाईप आहेत, तिथे कमीत कमी दिवसातून एकदा असं हे लिक्विड त्या जाळ्यांच्या भोवती आपल्याला असं ओतायचं आहे. फिनाईलचा या जाळ्यांवरती असा वापर केल्यामुळे बऱ्याच वेळ पावसाळ्यांमध्ये बारीक-बारीक किडे या पाईपमधून आपल्या घरात एंटर करत असतात. तर फिनाईलचा वापर केल्यामुळे असे किडेही येत नाही. त्याचबरोबर बाथरूममध्ये, टॉयलेटमध्ये किंवा किचन सिंकच्या आसपास एक प्रकारची दुर्गंधी येत असते. ती दुर्गंधीसुद्धा घरामध्ये येत नाही.
यासोबतच घरामध्ये असलेली विजेची उपकरणं जसं की फ्रीज. आता फ्रीजमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा एखादा शिळा पदार्थ राहिला तर त्याची दुर्गंधी फ्रीजमध्येच नाही तर पूर्ण घरामध्ये पसरते. त्यामुळे फ्रीजसुद्धा अधूनमधून आपल्याला असा चेक करायचा आहे. कुठे शिळा पदार्थ तर राहिला नाही ना, याकडे लक्ष ठेवायचं आहे. आणि जरी फ्रीजमध्ये कुठली दुर्गंधी जर येत असेल तर त्यासाठी सुद्धा एक उपाय तुम्ही करू शकता. पहा, त्यासाठी एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि एक न्यूजपेपरचा तुकडा किंवा बोळा असा यामध्ये भिजवून हा बोल आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. त्यामुळे काय होतं, की फ्रीजमध्ये जर कुठली दुर्गंधी असेल, तर ही दुर्गंधी या न्यूजपेपर आणि बेकिंग सोड्याच्या पाण्यामुळे ही दुर्गंधीसुद्धा दूर होण्यास मदत होते. आणि अगदी त्याचप्रमाणे किचनमध्ये जर एखादा स्ट्राँग फ्लेवर किंवा स्ट्राँग वास असलेला कुठला पदार्थ जर तुम्ही बनवला, म्हणजे जर ऑमलेट किंवा फिश वगैरे असेल, तर याचा एक प्रकारचा वास पूर्ण किचनमध्ये तर असतोच, त्याचबरोबर भांड्यांना सुद्धा हा वास राहतो. तर हा वास रोजच्या स्वच्छतेमध्ये काही निघत नाही. मग अशा वेळेस ही भांडी साधी स्वच्छ केल्यानंतर यामध्ये थोडंसं व्हिनेगर आणि थोडासा बेकिंग सोडा टाकून या सोल्युशनने किमान आठवड्यातून एकदा ही भांडी तुम्ही नक्की स्वच्छ करा. त्यामुळे सुद्धा या भांड्यांना असलेली या पदार्थांची दुर्गंधी ही नक्कीच दूर होण्यास मदत होते. कपडे धुण्यासाठी रोजच्या रोज वापरण्यात येणारं आपलं वॉशिंग मशीन. कपडे धुवून झाल्यानंतर बरेच जण हे वॉशिंग मशीन लगेचच बंद करून ठेवून देतात. परंतु तसं न करता प्रत्येक वापरानंतर हे वॉशिंग मशीन स्वच्छ कपड्याने कोरडं करून ठेवा. याचं जे झाकण आहे ते कधीही बंद करून ठेवू नका. कमीत कमी तासभर हे असंच उघडं ठेवा, म्हणजे यामधून जी दुर्गंधी आहे ती दूर होईल किंवा ते लवकर कोरडं होण्यास सुद्धा मदत होते. कारण वॉशिंग मशीनचे हे जे रबर आहे त्यामधून सुद्धा बराच वेळ कुबट असा वास येत असतो. आता बरेच जणांकडे अशाही समस्या उद्भवतात, की कपडे पावसाळ्यामध्ये धुतले, की त्यामध्ये अगदी कुबट असा वास येतो, ते प्रॉपर न सुकल्यामुळे. मग अशा वेळेस कपडे धुण्यासाठी फक्त चांगलं लिक्विडच नाही, तर त्याबरोबरच आपल्याला एक चांगल्या क्वालिटीचं फॅब्रिक सॉफ्टनर सुद्धा वापरायचं आहे. याच्या वापरामुळे तुम्ही पाहाल कपड्यांमध्ये कुठलीही दुर्गंधी राहत नाही. उलट चांगला वास कपड्यांमध्ये नक्की येण्यास मदतच होते. सगळ्यात शेवटचा आणि तितकाच महत्त्वाचा पॉइंट जो अजिबात आपल्याला दुर्लक्ष करता कामा नये, आणि तो म्हणजे आपल्या कचऱ्याचा डब्बा. पहा, कचरा ओतून झाल्यानंतर प्रत्येक वेळेस कचऱ्याचा डब्बा स्वच्छ आपल्याला धुवून कोरडा करून ठेवायचा आहे आणि त्याला जी कचऱ्याची बॅग असते ती लावण्यापूर्वी थोड्याशा पेपरमध्ये बेकिंग सोडा घ्यायचा आहे. हा बेकिंग सोडा आपल्याला कचऱ्याच्या डब्याच्या तळाशी ठेवायचा आहे आणि त्यावरती तुम्ही कचऱ्याची जी बॅग आहे ती लावू शकता. असं केल्यामुळे जर ओलसर कचऱ्यामुळे जर डस्टबिनचा एक प्रकारचा वास येत असेल, त्यामधून जर कुठली दुर्गंधी येत असेल, तर ही दुर्गंधीसुद्धा या उपायामुळे दूर होण्यास नक्कीच मदत होते. आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या या सगळ्या टिप्स स्पेशली या पावसाळ्यामध्ये तुम्ही एकदा करून तर पहा. पावसाळ्यामध्ये येणाऱ्या सर्व समस्या तुमच्या नक्कीच दूर होतील. मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, व्हिडिओ थोडा जरी उपयोगाचा वाटला असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करा. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर अहो वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.